आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. कोकण दर्शन सहलीतून मालवण समुद्रकिनारी मच्छी मार्केटमध्ये सुरमाई, बोंबील, इतर माशांची कशी साफसफाई केली जाते ते पाहून माझ्या डोक्यात आज एक वेगळीच कल्पना आली. आम्ही भेंडी घेऊन आलेलो आहोत. आज आपण भेंडीची सुरमाई करूया. ही आहे कोवळी लुसलुशीत भेंडी. ही बारीक चिरून हे काढून आपण खाणार आहोत घट्ट भाजी म्हणून. आणि हॉटेलमध्ये माहितीच आहे तुम्हाला, एका भेंडीचे 2 तुकडे किंवा असे मोडून करतात. ते हॉटेल आपलं घर ते घर. ठीक आहे. आता यासाठी आपण ही सुरमाई कशी सोडलेली आहे पहा. इथं जर का बारकाई निरीक्षण केलं तर ही सुरमाई ह्याच्यामध्ये आळी किडं वगैरे झालेले आहेत. हे आपण बघून घ्यायचं आहे. डोळे झाकून काही करायचं नाही, तर हे विषारी पदार्थ आपल्या पोटात गेले की आपले पोटाचे विकार सुरू होतात. तेव्हा ही भेंडी, ही सुरमाई, शेतीतील भेंडीची सुरमाई आपण निवडत आहोत. पहा, अशा प्रकारे आपण ह्या भेंडीच्या सुरमाईची हे 5 सोललेली सुरमाई, भेंडी सुरमाई, आणि ह्याचे आपण असे लहान लहान तुकडे केलेले आहे. आणि ज्याचे बी निघतील ते बी देखील आपण अशी काढलेली आहे. म्हणजे मिक्स सुरमाई, एका सुरमाईचे अशा प्रकारे तुकडे तुकडे केलेले आहेत. शिवाय हे अशी सोललेली सुरमाई खास तुम्हाला दाखवचा, ह्याचे आपण तुकडे करणार आहोत. तर आणि शेवटी तुम्हाला माहीतच आहे, जर का कोवळी सुरमाई जर अशी भेंडीतली तर अशा प्रकारे आपण लहान तुकडे केलेले. आता सांगण्याचं तात्पर्य, या सुरमाईसाठी आपण कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो चिरून घेतलेला आहे, आणि शिवाय कोथिंबीर घेतलेली आहे. आता पहा, अशा प्रकारे आपणाला ही सुरमाई निवडण्यासाठी बराच वेळ लागतो. जवळजवळ 1 तास झालं मी ह्या सुरमाईच्या नादाला लागलेला आहे. का तर मला भेंडीची सुरमाई खायची आहे. समुद्राची सुरमाई स्वस्त आहे, फुकट आहे. 700-800 रुपये किलोनं मिळते. आणि तिला सोलायचं म्हटलं तर 30-40 रुपये नुसते सोलायला घेतात. म्हणजे अशा प्रकारे 1 किलो जर सुरमाईचं जर खायची म्हटलं तर आपल्याला 1,500-2 हजार खर्च येणार आहे. तर ही आपली कमी खर्चातली गरिबाची भेंडीची सुरमाई आपण रेसिपी करणार आहोत. तोपर्यंत म्हणजे अशा प्रकारे पहा, ह्या सुरमाईचा हा वेस्टेज भाग आपण झाडांना टाकणार आहोत, की जेणेकरून ह्याचं हिरवळीचं खत तयार. आणि ह्याच्यामध्ये ज्या काही आळ्या वगैरे किडे असतात ते पाण्यामध्ये टाकायचे, म्हणजे आपोआप मरून जातात. अशी आहे आपली आजची भेंडीची सुरमाई. प्रत्यक्ष पाककृती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत आपण थोडे थांबूया. ओके. अशा प्रकारे आपण भेंडीची सुरमाईची चिराचिरी साफसफाई वगैरे केलेली आहे. त्यानंतर आपण प्रत्यक्ष रेसिपी पाहत आहोत. पहा, तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण एका कढईमध्ये कांदा, चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर आपण वरून टाकणार आहोत. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लसूण सोलून घेतलेला, लसूण चेचून घेतलेला आहे, तो देखील आपण घालणार आहोत. एकीकडं कांदा टोमॅटो परतवण्याचं कामकाज सुरू आहे. या ठिकाणी दुसऱ्या कढईमध्ये अशा प्रकारे ही सुरमाईचे आपण तुकडे, भेंडे, बी वगैरे एकत्र सगळं आपण भाजून घेतलेलं आहे. चांगल्या प्रकारे कांदा चांगल्या प्रकारे लाल होस्तोवर परतवून घ्यायचा आहे. रेसिपीला वेळ लागणार आहे. सुरमाई सोलण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी आपल्याला 1 तास गेलेला आहे, आणि ह्याच्यासाठी देखील तास लागणार आहे. त्या अगोदर आपण हे अशा प्रकारे चांगली ही सुरमाईचे तुकडे आपण भाजून घेतलेले. या ठिकाणी हिरव्या मिरच्याचा ठेचा आपण ह्या रेसिपीसाठी वापरणार आहोत. लाल तिखट वापरलं तरी चालतं, पण मिरचीचा ठेचा घालून कुठलंही मटण, चिकन केलं तर कसं हे मस्त लागतं. आपण आज हिरव्या मिरचीच्या सुरमाईचं भाजी खाणार आहोत. किचनमध्ये ज्याचं शेगडीच्या गॅसवर ज्याचं नियंत्रण, त्याचा स्वयंपाक चांगला. आता सुरुवातीला भाजण्यासाठी आपण मोठा गॅस ठेवलेला आहे. त्यानंतर आपण ज्यावेळी प्रत्यक्ष आपण त्याच्यावर प्लेट झाकू त्यावेळेला आपण लहान गॅसवर आपण हे करणार आहोत. आणि त्यानंतर गॅस बंद करून थोडा वेळ आपण शांत बसणार आहोत आणि नंतर खाणार आहोत. पहा, चेचून घेतलेला लसूण
आपण ह्या मिश्रणामध्ये घातलेला आहे आणि तो परतवणार आहोत। मिश्रण चांगलं परतवून घेतल्यानंतर आवश्यक तेवढं तेलामध्ये मिश्रण कांदा, टोमॅटो, चेचलेला लसूण आपण चांगल्या प्रकारे लाल होईस्तोवर परतवून घेणार आहोत। याच्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे चवीनुसार। पहा, हिरव्या मिरचीचा ठेचा त्यामध्ये आपण आपल्या चवीनुसार आपण टाकलेला आहे। ते पुन्हा तो ठेचा देखील आपण ते परतवून घेत आहोत, चांगल्या प्रकारे भाजून घेत आहोत। म्हणजे अशा प्रकारे गॅसवर शेगडी ठेवल्यानंतर गॅस पेटवल्यानंतर कढईमध्ये चांगल्या प्रकारे तेल कढून दिलेलं आहे। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, चेचलेला लसूण, थोडी हळदपूड आणि आपण चेचून घेतलेला ठेचा आणि ह्या मिश्रणामध्ये अशा प्रकारे दुसऱ्या कढईमध्ये आपण चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले ही सुरमईचे तुकडे, बी वगैरे सगळे त्याच्यामध्ये घातले। तर आता हे मिश्रण आपण आणि चांगल्या प्रकारे परतवणार आहोत आणि चवीनुसार आपण थोडं पाणी घालणार आहोत, कारण शिजली पाहिजे। पहा, सुरमईच्या तुकड्यासह आपण हे सगळं मिश्रण परतवून घेत आहे। त्याच्यामध्ये आता कोथिंबीर टाकलेली आहे। ओके, पुढे भाग पाहूया आपण। जवळ हे सर्व मिश्रण पुन्हा एकदा 10 मिनटं आपण कढईमध्ये परतवून घेत आहोत। चांगल्या प्रकारे परतवून घेतल्यानंतर आपल्याला आवश्यक तेवढं पाणी घालणार आहोत। अति जास्तही पाणी घालायचं, कमी घालायचं नाही, कारण शिजण्याची प्रक्रिया होणार आहे। पहा, भेंडी शिजण्यापुरतं पाणी आपण ओतलेलं आहे। आवाज सुरू आलेला आहे। त्याचं कामकाज झालेलं आहे, तो भाग बाजूला ठेवलेला आहे। चवीनुसार नमक त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्याच्यावरती एक थाळी आपण झाकणार आहोत आणि जवळजवळ 20 ते 30 मिनटं हे मिश्रण आपण शिजवणार आहोत। त्यानंतर गॅस बंद करणार आहोत। त्यानंतर आपण थोडा वेळ थांबून आपण ह्या भेंडीच्या सुरमईचा स्वाद घेणार आहोत। आवडी चॅनेल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ओके, हॅव नाईस डे। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।